राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाडली बहीण योजनेसाठी गेल्या 2 दिवसांपासून सेतू केंद्राच्या बाहेर मोठी गर्दी होताना पाहायला मिळतेय। दरम्यान या पार्श्वभूमीवर सरकारने या योजनेत मंगळवारी काही बदल करण्याची देखील घोषणा केली। मात्र आज पुन्हा सेतू केंद्रावर सकाळपासूनच गर्दी होताना पाहायला मिळतेय। सेतू केंद्र उघडण्यापूर्वीच महिला सेतू केंद्राच्या बाहेर जमताना दिसून येत आहेत। अशीच काही परिस्थिती छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या सेतू केंद्रावर पाहायला मिळाली। नेमकी काय आहे सेतू केंद्राबाहेर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। आपण पाहूयात। राज्य सरकारने घोषणा केलेली लाडली बहीण योजनेसाठी आणि त्यासाठी लागणारे कागदपत्र काढण्यासाठी राज्यभरातील सेतू केंद्रावर गर्दी होत असल्याचं आपण पाहिलं होतं। त्यामुळे एकंदरीत सगळ्या या परिस्थितीनंतर सरकारने काही अनेक बदल केलेले आहे। मात्र असं असतानाही सेतू केंद्रावर सकाळपासूनच आजही गर्दी होताना पाहायला मिळते। मी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू केंद्रात आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर अजून सेतू केंद्र जे आहे तर ते उघडलेलं नाहीये। मात्र तरी देखील लोक सकाळपासून या ठिकाणी येऊन थांबले आहेत। अनेक महिला देखील इथे आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि जे रहिवासी सर्टिफिकेट आहे किंवा उत्पन्न आहे त्यासाठी हे सगळे लोक थांबलेले आहेत। काही लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। कालही आले होते तुम्ही, काय झालं मग? ते गर्दी असल्यामुळे काल काम झालं नाही साहेब, मग त्याच्यावर सकाळी आलो। बरं, काय सरकारने तर आता बदल केले बरेच। रहिवासी प्रमाणपत्राचं जे डोमेसिल लागत होतं ते लागणार नाही, तर याची माहिती तुम्हाला मिळाली का? नाही आज आम्हाला जेवढे माहिती आहे त्यासाठीच आलो आम्ही। नक्कीच बराच संभ्रम देखील या ठिकाणी आहे। काही महिला देखील आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचं बघू। ताई, तुम्ही कधीपासून आला? काल पण आल्या होता का? हो, काल मी येऊन गेले, खूप गर्दी होती, मग मी परत रिटर्न घरी गेले, मग आता आली। बरं, काही बदल केले ते तुम्हाला माहिती आहे का? हो, बदल आहे, असं मी ऐकलंय, असं लागतं उत्पन्न टाकणं ते वगैरे, पण गर्दी खूप असल्यामुळे काल मला मिळालंच नाही, मग मी घरी गेले आणखीन। बरं, अजून सेतू केंद्र पण उघडले नाही, मग तुम्ही एवढं लवकर कशाला? म्हटलं खूप गर्दी असते, म्हटलं पहिला नंबर जर लागला तर लवकर काम होईल आपल्याला, म्हणून मी त्या येथून येत आली। नक्कीच ही सगळी परिस्थिती आहे। सरकारने काही बदल केले, मात्र लोकांपर्यंत हे बदल अजूनही पोहोचलेले नाहीये। त्यामुळे कागदपत्र करण्यासाठी जे आहे तर आज देखील गर्दी होण्याची शक्यता आहे आणि सेतू केंद्र जे आहे तर ते उघडलेलं नाहीये। त्यापूर्वीच मात्र लोक सेतू केंद्राच्या बाहेर जमताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिलसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।